मुरबाड नगरपंचायतीच्या 9 नगरसेवकांनी भाजपा विरोधात बंड करून मुरबाड परिवर्तन गट तयार करून नुकतीच पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या वक्तव्यावर प्रतिउत्तर दिले होते। मात्र या पत्रकार परिषदेनंतर आता किसन कथोरे यांचे कट्टर समर्थक राजेश पाटील यांनी रामभाऊ दुधाळे यांच्यावर सडकून टीका केली आहे। मुरबाड मतदारसंघामध्ये मुरबाड नगरपंचायतीमध्ये जे काल पत्रकार परिषद झाला ही निव्वळ हा षडयंत्राची पत्रकार परिषद होती। कारण का मला काल याबाबत काही बाकी विषयावर जर बोलायचं असेल आमदार किसन कथोरे ज्या टीकाचं शस्त्र केलं आहे कुणी करावी आणि कुणी केली हा प्रश्न तर निरंतरच आहे। कारण का जर ही परिवर्तन पॅनल ज्या कोणी काढलाय आता त्याचे प्रमुख गटनेते वेगळे दिसतात। तिथे मला नगराध्यक्ष त्या पॅनलचे कोण दिसले नाही आणि हा षडयंत्र करणारा माणूसच आता तो जो षडयंत्र ज्याने पत्रकार परिषद काल बोलत होता आता नेमका तो कोण आणि कुठून उगम झाले त्या ज्याने किसन कथोरे आरोपाचा ऐकलं त्याचा उगम कुठून झालाय हे मुरबाडकरांना माहितीच असेल। ह्याचा कुठून उगम ह्या मतदारसंघामध्ये मी गेले 16 वर्ष झाले मी काम करतोय। कालची जी पत्रकार परिषद होती निव्वळ किसन कथोरेवर षडयंत्र करणारी ही पत्रकार परिषद। कारण का ती पत्रकार परिषद नव्हती ही मला तर काही असं होतं की आमच्या एका मोठ्या नेत्याकडनं त्यांच्या ऑफिसला पत्रकारांना फोन गेले काही पत्रकार परिषद आहे तुम्ही तिथे पोचा। म्हणजे हे त्या बाकीच्या लोकांना माहिती तरी होतं का जे बसलेले नगरसेवक की ही पत्रकार परिषद कुणी घडून आणले। कारण का तिथे मोठ्या मोठ्या चॅनलला एका मोठ्या बड्या नेत्याच्या ऑफिसमधून फोन गेले। मग या अशा परिस्थितीत फक्त किसन कथोरेला बदनाम करण्यासाठी ही षडयंत्र आहे। आणि किसन कथोरेंनी ह्या नगरपंचायतमध्ये गेले 16 वर्षे ज्यावेळेस मुरबाड मतदारसंघामध्ये काम करतात ज्यावेळेस ह्या मुरबाड मतदारसंघामध्ये किसन कथोरेने पहिल्यांदा तिकीट 2014ला बीजेपीतून या ठिकाणी घेतला आणि बीजेपीचा उगम केला। त्या बीजेपीचा उगम ज्यावेळेस केला त्यावेळेस या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किती या ठिकाणी कुठे ग्रामपंचायती होत्या कुठे पंचायत समिती होती का कुठे नगर परिषद होता। ह्या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळेस आमदार किसन कथोरे इथे आले ते म्हणतात ना की किसन कथोरेंनी भारतीय जनता पार्टी काही वाढवलं नाही फक्त किसन कथोरे मित्रमंडळ वाढवलंय। किसन कथोरे मित्रमंडळ बाजूला गेला। ही भारतीय जनता पार्टी ही देशामध्ये ना जगामध्ये 1 नंबर पार्टी आहे। ही कोणाच्या मंडळावर जगणारी पार्टी नाही आणि कुठल्या कोणाच्या फाउंडेशनवर जगणारी पार्टी नाही। ही पार्टी भारतीय जनता पार्टी मोठ्या याच्यात असते आणि ती पार्टी जर किसन कथोरे भारतीय जनता पार्टीचं काम करत नव्हते तर पहिल्यांदा ह्या मुरबाडमध्ये पंचायत समिती ही भारतीय जनता पार्टीची कुणी आणली आमदार किसन कथोरेने आणली। त्याच्यानंतर ही नगर पंचायत भारतीय जनता पार्टीची कुणी आणली 2दा ही आमदार किसन कथोरेने आणली। मग ही जर भारतीय जनता पार्टी 2014 पासून जर या ठिकाणी किसन कथोरे भारतीय जनता पार्टी मग ज्या ठिकाणी हे जे मूर्खासारखे बोलतात म्हणजे हे सांगतात किसन कथोरेचं वय झाले आणि तुमचा ज्या किसन कथोरेचा जो वय झालाय ना तुझी अवकात पण नाही। तुझा उगम ह्या राजेश पाटीलने केलाय। तू मी 2000 म्हणजे अगोदर या 16 वर्षे झाले या मुरबाड मतदारसंघात तू कुठे काम करत होता तुला कुठून हाकलून लावला कुणी आणि तुला मी शेवटचे 1 तास पहिले मी तुला तिकीट देऊन नगरपालिकेमध्ये निवडून आणला। निवडून आणण्यासाठी तुझ्यासाठी काय केलंय राजेश पाटीलने हे अख्ख्या मुरबाड तालुक्यामध्ये माहिती आहे। ह्या मुरबाड मला बोलायला त्यांनी भाग पाडले माझ्या आमदार किसन कथोरे त्यांनी जेव्हा घेतल्यात या माणसाच्या बद्दल जर बोलायचं झालं
तर हा म्हणत होता मी वामन म्हात्रेचं नाव घेतला, त्याने अनेक नेत्यांचं नाव घेतला. अरे तू वामन म्हात्रेच्या गद्दारी केले, ज्यांनी तुला उगम दिला. अर्जुन शेळकेच्या बद्दल पण गद्दारी केले. जर तुझ्या किसन कथोरेला तुला वास्तव पण नव्हता, तुला मी राजेश पाटलाने आणलाय ना. राजेश पाटला शेवटचे 1 तास पहिले तुला तिकीट देऊन तुला तर 6 महिन्यासाठी नगराध्यक्ष पद दिला होता. त्यावेळेस या ठिकाणी मी तुला 1.5 वर्ष नगराध्यक्ष केला. त्यावेळेस तू टन करत होता की किसन कथोरे असे, किसन कथोरे असे. मग आमचे नेतेच्या विरोधात तू बोलायचा. जे नेते तुला आता मागून काड्या घालतात आणि त्यांच्याबद्दल तू जर बोलायचा. तुम्ही वामन म्हात्रेचं नाव घेतला, त्या वामन म्हात्रेच्या पण मागे हे केलाय. तू आता ज्या वेळेस 3 वर्ष झाले, 3.5 वर्ष झाले, अरे तुला तुझ्या याच्यामध्ये 1 ते 17 नंबर वार्डामध्ये तू फिरून बघ. आमदार किसन कथोरेने केल्यात, तू सांगतो ज्या ज्या नेत्यांनी केल्यात, इथल्या कुठल्या नेत्यांनी केल्यात हे मला दाखव. तू सांगतो किसन कथोरेला आव्हान देतोस की तू समोरासमोर येऊन बसा, मी तुमच्याशी बोलतो. किसन कथोरे तुझ्या फालतू या तुझ्या आजपर्यंत कधी बसला पण नाही. या राजेश पाटलाबरोबर तुझ्या किसन कथोरे तुझ्याबरोबर बोलत होता. किसन कथोरे तुझ्याबरोबर कधीच बोलत नव्हते, कारण तुला किसन कथोरे माहित होता ह्याने किती जणांच्या बरोबर गद्दारी केली. अर्जुन शेळकेच्या बद्दल गद्दारी केली, तिकडे तुमच्या वामन म्हात्रेंच्या बरोबर गद्दारी केले आणि कित्येक नेत्यांच्या बरोबर तुम्ही गद्दारी केले. त्यानंतर सर माझ्याबद्दल पण इथे या ठिकाणी केलं. आणि किसन कथोरेचा तुझा काय वास्तव पण आहे. आणि किसन कथोरे तुमची नगर परिषद तू ज्यावेळेला 1.5 वर्ष तू नगराध्यक्ष होता, कधी तुला बघायला आले तुम्ही काय केलंय, काय नाही, काय गोंधळ घातलाय, तुला कधी बघायला सुद्धा आलं नाही. किसन कथोरे तुमच्या नगरपंचायतीमध्ये मुतायला सुद्धा आला नाही. तर तुम्ही त्या किसन कथोरेचं नाव काय आमदारला मिटिंगला हे करायला सांगत नाही, मिटिंगला निलंबित करण्यापेक्षा हा जो माणूस जो बोलवत आता पत्रकार परिषदेतला, ह्याला मागच्याच निवडणुकीत त्याला निलंबित केलेलं आहे. मागे तुम्हाला पत्र सर्वांना पत्रकारांकडे आहेच. मला फक्त एवढंच आहे का तिथे जे काही आम्हाला जे कथोरे साहेबांवर ज्या काही तुमच्या बोलायचं होतं ते गटनेत्यांनी बोलायला पाहिजे होतं. हे फालतू निलंबित झालेल्या माणसांनी बोलायचं ह्याची लायकी नसताना याचं काय अवकाश पण नाही ना. आम्ही काही पक्ष कारण आम्हाला ते काम आम्ही आजपर्यंत कोणाच्यावर कारवाई करा हे आमदार किसन कथोरे साहेब हे आतापर्यंत कोणाकडे बोलणार पण नाही. किसन कथोरेकडे धमक आहे, त्यांना पूर्ण ह्या मुरबाडचा विकास कसा करायचा हेच फक्त त्यांच्या मनात असतो. विकास हा विकासच. काय कोणी किती म्हणत ते म्हणत होते ना, तर त्याच वार्डात काय काम, ह्याच वार्डात त्यांचे ज्यांचे मतं नाही भेटत त्यांच्या वार्डात कशाला काम केलं पाहिजे. किसन कथोरे प्रत्येक जनतेचा हा माणूस आहे. आणि किसन कथोरेच्याकडे कुठलाही माणूस गेला तरी तो कुठला पक्ष, जात पात कधी विचारत नाही. त्याचं काम काय आहे ते विचारतात आणि त्याचं काम हा पहिले करतात. तरीच ते सुद्धा बोलतात की नाही आपण आमचे कार्यकर्ते बोलतात साहेब तो आपला काम नाही करत. अरे तो आपला काम नाही करत पण त्याचं काम आहे हे आपलं काम केलं पाहिजे. हेच किसन कथोरेचं या मुरबाडचं ध्येय आहे. म्हणून किसन कथोरे सलग 3 वेळ बीजेपीतून निवडून आले आणि 2 दुसऱ्या पक्षातून निवडून आलेले आहेत. आपणार नाही. आणि तो काय ज्या गोष्टी जे केल्या असतील त्यांनी करावी. काय परिस्थितीत त्यांनी कुठून कसा केलाय, त्याचा प्रवास कुठं होता आणि कुठपर्यंत आणून ठेवलाय ना, आता कुठून किती जणांना पोपट पंचित चमचा दाखवतोय हे त्यालाच माहिती आहे. आणि त्या गोष्टी हे मुरबाडकर आहे. मी गेले 16 वर्षापासून मुरबाडकरांना ओळखतो. ह्यांना बरोबर कोणाला कुठली जागा आहे ती बरोबर दाखवतात. ह्या अनेक ह्या निवडणुका ह्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि या निवडणुकामध्ये कोणाला दाखवायचा, कोण किती मोठा माणूस असो त्याला ही मुरबाडकर जनता बरोबर दिशा दाखवते आणि त्याला त्या पाहिजे ना त्या ठिकाणी नेऊन बसवते. दादा इथं 15 महिन्यात नगरपंचायती निवडणूक लागणार आहे. यावेळेला या 10 नगरसेवकांचा करेक्ट कार्यक्रम होईल असं तुम्हाला वाटतं? आता तुम्हाला तर माहीतच यांचा तर असतो का ज्यावेळेला चष्मा खाली करतात त्यावेळेस करेक्ट कार्यक्रम होतोच. आणि यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यापेक्षा त्यांना ज्या गोष्टी काही हव्या आहेत जनतेला ते साहेब त्यांना पूर्ण करणार आहेत हे सांगतात. काही माझे त्यांनी एका याच्यामध्ये केलं की हा कार्यक्रम हा काम आम्ही आमच्या मिटिंगमध्ये रद्द करतो. आता रद्द करतो का जसं का काम तुमच्या बापाने आणलंय आणि तुम्हीच तुमच्या घेतलाय.
शासनाचे पैसे, शासनाकडनं साहेबांनी पैसे आणलेले आहेत, जे काम करायचं का नाही करायचा हा लोकांना तुम्ही देणार आहात का तुमच्या खिशातून नाही देणार आहात. म्हणून काम आम्ही रद्द करू न हे करू तो भाग वेगळा आहे आणि काय करायची जनता बरोबर त्यांना धडा शिकवायचा. जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड.